आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। संस्थेला चालू आर्थिक वर्षात 20,25,346 चा नफा झाला असून 5% लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष सिद्धगोंडा मगदूम यांनी चंदूर येथील विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी केली। यावेळी त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून सभेचा शुभारंभ करण्यात आला। कार्यदर्शी अनंतकुमार खुरपे यांनी अहवाल वाचन करताना संस्थेचे चालू आर्थिक वर्षात 2326 सभासद असून 99,77,815 रुपये भाग भांडवल आहे। 4,45,11,492 रुपयाच्या ठेवी असून संस्थेने 11,80,40,698 रुपये कर्ज वितरण केले आहे। निधी 1,97,95,193 रुपये असून चालू आर्थिक वर्षात 20,25,346 रुपये नफा झाला असल्याचे सांगितले। कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थिनी व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी नितीन जमदाडे, अनिल पाटील, शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या सभेत संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, प्रतीक पाटील, उदयकुमार मगदूम, मल्लाप्पा धनगर, बाळू चौगले, मनोज खिचडे, सरस्वती गुरव, प्रतिभा मंगसुळे, श्रावण आदके, संजय नाईक, शशिकांत मधभावे यांच्यासह वैशाली पाटील, अनिल पाटील, नितीन जमदाडे, शरद पाटील, महावीर मंगसुळे, विष्णू पाटील, भरत भिलवडे, दीपक मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते। SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।